नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कुमारी कल्हापुरे गायत्री सोमनाथ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे चतुर्थ वर्षीय विद्यार्थिनी। आज आपण जैविक खत स्थिरीकरण योजनेअंतर्गत KMB या जैविक खताच्या वापरण्याच्या पद्धती पाहूयात। KMB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया। हा एक पालाश वहन करणारा जीवाणू आहे। मातीमधील पालाश पिकांना उत्कृष्टरित्या उपलब्ध करून देण्याचे काम हा जीवाणू करतो। हा जीवाणू मुळांच्या अवतीभोवती म्हणजेच रायझोस्पेरिक सॉइलमध्ये राहतो। या जीवाणूचे आपण मातीमधून विलगीकरण करून त्याचे मास मल्टिप्लिकेशन करून त्यापासून आपण विविध प्रकारचे जैविक खत बनवतो। आपल्याद्वारे जे पालाशयुक्त खते आपण जमिनीत टाकतो ते पालाश पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे जीवाणू करतात। पारंपरिक पद्धतीच्या शेतीमध्ये हे जीवाणू मातीमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध असायचे, पण या आधुनिक पद्धतीमध्ये रासायनिक खताच्या वापरामुळे त्याचे प्रमाण अगदी कमी झाले आहे। पण हे जीवाणू पिकांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहेत। हे KMB हे जैविक खत सर्व प्रकारची तृणधान्ये, कडधान्ये, नगदी पिके, फळझाडे, शोभेची झाडे इत्यादींसाठी वापरतात। तरीच तृण व कडधान्यामध्ये या KMB या जैविक खताचा वापर पुढील प्रमाणे करावा। पाकिटातील पावडर स्वरूपातील जीवाणू संवर्धन पुरेशा पाण्यात मिसळून बियाणांस हळूवारपणे अशा पद्धतीने लावावं की बियांवर सारख्या प्रमाणात लेप बसेल व त्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही। जीवाणू लावलेले बियाणे सावलीत स्वच्छ सुकवावे व लगेच पेरणी करावी। तसेच फळझाडांसाठी KMB या जैविक खताचा वापर 20 ते 25 ग्रॅम जीवाणू खत 5 किलो कंपोस्टमध्ये मिसळून रोपे लावण्याआधी प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकावे। तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी वरीलप्रमाणे तयार केलेले जीवाणू खत खोडांभोवतील मातीमध्ये टाकून जमिनी खुरप्याने हलवून पिकास पाणी द्यावे। धन्यवाद।